करण्यात आलेले आहेत, काही दिशानिर्देश देण्यात आलेले आहेत. मी आपलं लक्ष आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ह्या पीडित व्यक्तीची बाजू कोणीही जी आणली नव्हती, ती न्यायालयाने जे प्रश्न उपस्थित केलेत त्याच्या माध्यमातून मी आपणासमोर या पीडिताची बाजू मांडण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे. पहिला प्रश्न जर कोर्टाने हा विचारला, ज्या व्यक्तीचा तुम्ही एन्काउंटर केला असं म्हणताय त्या व्यक्तीच्या वडिलांची प्रथम खबरी अहवाल म्हणजे FIR का दाखल केली नाही? दुसरा गोष्ट, ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जो व्यक्तीचा एन्काउंटर केला त्याच्याच विरोधात अटेम्प्ट टू मर्डर चा गुन्हा दाखल केलाय आणि यांची जे अकस्मात मृत्यू ADR ज्याला म्हणतो तो गुन्हा दाखल केला आणि तो त्या गुन्ह्याचा तपास CID कडे वर्ग केला. परंतु प्रकार असा आहे, हे कोर्टाच्या आता लक्षात आलं, ते पेपर देखील CID कडे केलेले नाहीयेत याची गंभीर दखल कोर्टाने घेतलेली आहे आणि सरकारी पक्षातर्फे सांगण्यात आलं की आम्ही आजच्या आजच हे पेपर्स आम्ही तिकडे पाठवून देतो CID कडे. दुसरी गोष्ट, जे सगळं रेकॉर्ड पाहिल्यानंतर न्यायमूर्ती PK चव्हाण साहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी म्हटलं, रेकॉर्ड पाहिल्यानंतर असं आम्हाला दिसून येतंय की पॉइंट ब्लँक फायर केलेला आहे त्या व्यक्तीचा, पॉइंट ब्लँक फायर केलेला आहे, हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस ही घटना घडली त्याच्या काही तासापूर्वी पीडित व्यक्तीच्या आई वडिलांनी मुलाखत वकिला त्या जेल प्रिझन तलोजामध्ये घेतली होती. त्यामध्ये त्याने चिठ्ठी दिली, मला कॅन्टीन पाहिजे, 400 ते 500 रुपये तुम्ही आम्हाला पाठवा मनी ऑर्डरने आणि माझी बेल कधी होईल, चार्जशीट दाखल झालेला आहे. तो आशावादी होता त्याच्या बेलसाठी, तो तिथे राहण्याच्या तयारीत होता तळोजा प्रिझनमध्ये, म्हणून त्यांनी कॅन्टीनची 400-500 रुपयाची मागणी केली. यावरून प्राथमिक दृष्ट्या हे दिसतंय की पोलिसांचा जो बनाव आहे की याने तावडीतून सुटण्यासाठी पोलिसांवरती फायरिंग केली, तो प्राथमिक दृष्ट्या ह्या पीडित व्यक्तीच्या कथनावरून खोटा आहे हे दिसून येत आहे. तिसरा व्यक्ती, कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेत, त्या व्यक्तीला अक्षय शिंदेला तुम्ही तळोजा प्रिझन पासून घेतल्यापासून तर त्याचा मृत्यूच्या दरम्यान हॉस्पिटलला नेईपर्यंत रस्त्यामध्ये जितक्या काय कॅमेरेस येतात ते सगळे प्रिझर्व करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. तसंच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि हँडवॉश घेतलाय किंवा कसे, जर नसेल घेतला तर बॉडी अजूनही पीडितांनी घेतलेली नसल्या कारणाने पीडितांना त्याच्यामध्ये बरी करण्यासाठी पुरण्यासाठी जमीन मिळत नसल्या कारणाने, बॉडी अवेलेबल असल्या कारणाने हँडवॉश जे आहे फॉरेन्सिकचं काम ते करण्यासाठी सूचित केलेलं आहे. त्याचबरोबर न्यायमूर्तींनी एक प्रश्न कोर्टासमोर उपस्थित केला की फायरिंग पिस्टलने झाली की रिव्हॉल्व्हरने झाली. सरकारी वकिलांनी सांगितलं पिस्टलने झाली. तर पिस्टल जी होती ते ऑफिसर्स युनिफॉर्म मध्ये होते का, तर ते म्हणाले नाही, ते ऑफिसर्स युनिफॉर्म मध्ये नव्हते. तिसरा प्रश्न उपस्थित केला, मग तो व्यक्ती बंदूक कॉक करून त्याने एवढ्या 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर पोलिसांवर फायरिंग केली, म्हणजेच पीडित व्यक्ती हा हत्यार वापरण्यासाठी तरबेज होता का, याचीही माहिती कोर्टाने सरकारकडे विचारलेली आहे. त्याचबरोबर स्वाती भिंगारदिवे ज्या आहेत फॉरेन्सिक एक्सपर्ट, अंगुलीमाल तज्ज्ञ, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, त्यांच्याकडून देखील माहिती मागवलेली आहे की तुम्ही फिंगरप्रिंट्सच्या संदर्भामध्ये काय स्टँड घेतलेला आहे. त्याचबरोबर जी व्हिडिओ आहे व्हॅनची, ज्या व्हॅनमध्ये हा एन्काउंटर करण्यात